नमस्कार. आज आहे आपल्या लाडक्या बाप्पांची अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न दूर होतील आणि कुटुंबाची खूप प्रगती होईल. त्याबरोबरच चंद्रोदयाची वेळ देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. तर मैत्रिणींनो, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट हा दिवस ठरू शकतो. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. इतका महत्त्वाचा आजचा हा दिवस. आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. हा केवळ साधा मंगळवार नाही. अंगारकी चतुर्थीचा हा दुर्मिळ योग, महायोग, ज्याची आपण नेहमी प्रतीक्षा करत असतो आणि देवसुद्धा या दिवसाची प्रतीक्षा करत असतात. शास्त्रात असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीला केलेली छोटीशी सेवा, छोटेसे उपाय हे हजारो पटीने फळ देत असतात. वर्षातून ही तिथी 1 किंवा 2 वेळेसच येते, जी आपल्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवत असते. तर तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला यश मिळत नाही? तुमच्यापासून 2 पावलंच लांब राहतंय यश. म्हणजे तुम्ही कोणतेही काम करताय ते पूर्णत्वाला जाते, परंतु काही ना काही कारणास्तव होत नाही. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील क्षुल्लक कारणावरून. कोणतेही मोठे कारण नसतानाही घरामध्ये जर भांडणे होत असतील. त्याचबरोबर तुमच्या पतीच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये कोणाची तरी दृष्ट लागली असेल किंवा मग त्यांची प्रगती खुंटली असेल किंवा आपल्या पोटच्या गोळ्याची म्हणजे आपल्या मुलाच्या करिअरची तुम्हाला रात्रंदिवस काळजी वाटते, परंतु तुमच्या मुलाला देखील नेहमी अपयश येत असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रू जो तुमच्या प्रगतीवर जळत असेल, जो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतोय, तुमच्या तोंडावर गोड बोलतोय किंवा मग विनाकारण मानसिक त्रास देतोय, असे देखील शत्रू असतात बरं का. अशा शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ नॉर्मल माहितीच नाही आहे, तर तुमचे आयुष्य बदलणारा आहे. तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच तुमच्या घराभोवती होणार आहे आणि सर्व संकटे हे दूर होणार आहेत. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी गुप्त आणि सिद्ध वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास आणि या वस्तू तुम्ही कापुरासोबत जाळल्यास तुमच्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर हे माहीतच आहे की कापुराचे आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये किती महत्त्व आहे. कापूर हा प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक आरतीमध्ये, होम हवन करताना वापरलाच जातो. वातावरणातील शुद्धता, सात्विकता टिकून ठेवण्यासाठी कापुराचा वापर केला जातो. आणि त्यासोबत ज्या चमत्कारिक वस्तू आहेत, ज्या आपल्या घरातच असतात, स्वयंपाकघरातच असतात, अशा काही वस्तू जर आपण कापुरासोबत जाळल्या तर तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होत असते. आज फक्त मी तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये घराच्या मुख्य उंबरठ्यावर कापुरासोबत या 2 गुप्त वस्तू जाळायच्या आहेत. विश्वास ठेवा, या वस्तूंचा धूर जसा तुमच्या संपूर्ण घराच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये पसरेल, तशी तुमच्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रूंची वाईट नजरबाधा कोणतीही असो, ती जळून खाक होईल. इतकंच नाही तर शत्रू आजही तुम्हाला त्रास देतोय, तो उद्या स्वतःहून तुमच्या चरणी लोटांगण घालेल. म्हणजेच काय तर शत्रू त्रास तुमचा पूर्णतः नष्ट होणार आहे. ज्याच्या मनात तुमच्याविषयी वाईट विचार येतात, तो वाईट विचार करणे सोडेल. इतका शक्तिशाली हा उपाय आज ठरणार आहे. आजच्या या व्रताचे आणि उपवासाचे आणि उपायाचे फायदे म्हणजे घरातील सर्व संकटे, अडथळे आणि शत्रुबाधा हे पूर्णतः नष्ट होणार आहे आणि सुखसमृद्धी घरामध्ये लाभणार आहे. फक्त हा उपाय करताना लक्षात ठेवा, काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि तुम्हाला हा उपाय अगदी श्रद्धेने, मनोभावे करायचा आहे. तुम्हाला माहीत आहे का, अंगारक योग हा कसा तयार झाला? तर अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, ज्याने खूप तपश्चर्या केली होती गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी. त्याप्रमाणेच आपण जरी आजच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा, उपासना, सेवा केली आणि असे काही उपाय जर केले तर गणपती बाप्पा आपल्याला देखील लवकर प्रसन्न होतील. त्या मंगळ ग्रहाला जसे प्रसन्न झाले व त्याने जो वर मागितला, तो इच्छित वर गणपती बाप्पांनी त्याला दिला, त्याप्रमाणेच आपले देखील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण हे गणपती बाप्पा आजच्या दिवशी करणारच आहेत. तर पौराणिक कथेनुसार मंगळदेवाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यावर त्यांना प्रसन्न होऊन गणपतीने मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी हे नाव दिले जाईल.
असे त्याला सांगितले. बघा, गणपती बाप्पांच्या या चतुर्थीच्या दिवशी त्याला जे हवे ते त्याला मिळालेले आहे. त्याप्रमाणेच आपल्याला देखील जे हवे ते मिळण्यासाठी काही उपाय करणे हे महत्त्वाचे आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी आपण हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य आपल्याला मिळते, जीवनातील विघ्न दूर होतात. तर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. तर तुम्हाला हा उपाय करण्याच्या काही अटी आणि नियम हे विशिष्ट पद्धत ही पाळायची आहे. जर त्या पद्धतीत थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला या शक्तीचा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अर्धवट माहिती ही काहीही साध्य करून देत नाही. मी तुम्हाला त्या 2 वस्तू लगेचच सांगत आहे आणि मुख्य गुप्त उपाय अजून एक आहे, तो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तो शेवटचा भाग तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब पालटू शकतो, इतकं त्याला महत्त्व आहे. तर मैत्रिणींनो, पुढची माहिती बघण्याच्या आधी तुम्हाला गणपती बाप्पांचे जे महत्त्वाचा, प्रभावशाली आणि शक्तिशाली जो मंत्र आहे, ओम गण गणपतीये नमः, हा मंत्र कमेंटमध्ये लिहायचा आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी ही इतकी प्रभावशाली का मानली जाते? खरं तर सर्वच संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाच्या आहेत. विनायकी चतुर्थी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु संकष्टी चतुर्थीला अंगारक योग आल्यानंतर तिला विशेष प्राधान्य दिले जाते, कारण या दिवशीची शक्ती ही सकारात्मक शक्ती जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असते आणि तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते नक्कीच फलित ठरत असतात. कारण एका श्रद्धेने, मनोभावे भक्ती करणाऱ्या भक्ताची ही तिथी मानली जाते, जो गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अथक प्रयत्न करणारा होता. तो भक्त अंगारक म्हणजे मंगळदेव. असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पांची दिव्य शक्ती आणि मंगळ ग्रहाची ऊर्जा यांचा एक अद्भुत संगम होतो. यामुळे या दिवशी केलेली उपासना ही साध्यासुध्या चतुर्थीच्या तुलनेमध्ये 21 पटीने नाही तर अनेक पटीने जास्त फळ देणारी असते. आणि आजचा हा इतका दुर्मिळ योग आलेला आहे की या काळात विश्वातील सकारात्मक लहरी सर्वाधिक कार्यरत असतात. पण तरीही अनेक घरांमध्ये असा प्रश्न असतो की आम्ही देवाची इतकी सेवा करतो, भक्ती करतो, परंतु घरामध्ये सुख, शांती, समृद्धी का नाही? कोणते कामं का मार्गी लागत नाही? सहजासहजी कोणतेही सुख का मिळत नाही? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे उंबरठा, इथे असलेली नकारात्मक ऊर्जा. अनेकदा आपण बाहेरून घरात येताना कळत-नकळत आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाईट विचार किंवा मग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा पितृदोष असतो, तर काही वेळेला वास्तुदोष देखील असतो. यामुळे घराची प्रगती ही थांबलेली असते. जर तुमचा मुख्य उंबरठाच दूषित असेल तर माता लक्ष्मीला घरात येताना अनेक अडथळे येत असतात आणि माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. अलक्ष्मीचा वास कायम राहतो आणि त्यामुळे सतत अशा समस्यांना सामोरे जावे लागत असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे काम अगदी शेवटच्या टप्प्यावर येतं, पण काही ना काही कारणाने ते बिघडतं आणि तुमचे काम पूर्णत्वाला जात नाही. पतीच्या कामामध्ये अडथळे येतात, मुलं हुशार असूनही परीक्षेत, नोकरीमध्ये अपयशी ठरतात. याला अजून एक कारण देखील असू शकते, ते म्हणजे आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू. शत्रू तुमच्या यशाचा मार्ग रोखून धरतात. कधीकधी ते तुमच्या जवळचेही असतात तर कधी बाहेरचेही असतात. पण घाबरण्याचं कारण नाही आहे. आजच्या या मी तुम्हाला वेळेवर जो उपाय सांगितलेला आहे, तो उपाय तुमच्यासाठी सुरक्षा चक्र, सुरक्षा कवच ठरणार आहे आणि तुम्हाला ही महत्त्वाची संधी आज चालून आलेली आहे. हा काळ म्हणजे ब्रह्मांडातील ती केवळ एकच वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थनेला बाप्पा थेट उत्तर देत असतो. या काळात उंबरठ्यावर तो विशिष्ट उपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंचे सर्व काही नकारात्मक विचार असतील ते नष्ट करेल. पितृदोष देखील दूर होईल आणि घरामध्ये काही वास्तुदोष देखील असेल तर तो देखील नष्ट होणार आहे. तुमच्या घरातील दारिद्र्याचा अंधार हा पूर्णपणे संपून जाणार आहे. आता हा उपाय नक्की कसा करायचा आहे आणि त्या कोणत्या 2 गुप्त वस्तू आहेत ते आपण बघूयात. फक्त हा उपाय तुम्हाला मनोभावे करायचा आहे. विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. जरा शांतपणे विचार करा. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तो तुमच्या घराची लक्ष्मण रेषा असते. जर ही रेषा कमकुवत असेल तर घराबाहेरची इडापिडा, लोकांची वाईट नजर, ही नकारात्मक शक्ती ही घराच्या आतमध्ये प्रवेश करत असते आणि एकदा काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरली
तर प्रगतीचे सर्व मार्ग हे आपोआपच बंद होत असतात आणि आपल्या घरामध्ये वादविवाद आणि काही ना काही वाईट घडतच असते. तर शत्रू फक्त ते शत्रू नसतात जे समोरून अंगावर येतात. अनेक शत्रू हे गुप्त देखील असतात, आपल्या प्रगतीवर जळणारे असतात, आपल्या सुखी संसाराला कोणाशी तरी दृष्ट लावणारे देखील असतात. आपल्या अवतीभोवतीच असे शत्रू वावरत असतात ज्यांना कधीही आपली प्रगती ही सहन होत नाही. तर अशी दृष्ट भयंकर त्यांची नजर ही दूर होण्यासाठी आपल्याला हे काम करायचे आहे. आणि तुमची चिडचिड वाढलेली असेल, मुलांची चिडचिड वाढलेली असेल, विनाकारणच घरामध्ये वाद होत असतील, तर ही नकारात्मकता 100% असू शकते आणि तीच आपल्याला आज बाहेर काढायची आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे, तुमच्या मुलांना देखील यश मिळावे, तुमचे देखील भविष्य चांगले असावे, यासाठी प्रत्येक स्त्रिया या धडपड करत असतात आणि म्हणूनच स्त्रियांनी आज घरात हा उपाय करायचा आहे. फक्त ज्यांच्या घरी सुतक आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही. ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही. त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर ही सेवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच तयार करणार आहे. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमतरताच नव्हे, तर घरात लक्ष्मी असूनही सुख नसणे हे देखील दारिद्र्यच आहे. तर आज तुम्हाला संध्याकाळी ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व हे दारिद्र्य दुःख हे नष्ट होणार आहे. चला तर आपण मुख्य उपायाकडे वळूयात, ज्याची तुम्ही खूप वेळची वाट पाहत आहात. तर उपाय करण्याआधी एक अतिशय महत्त्वाची सूचना. हा उपाय करताना मनात असेल का, होईल का आणि हे केल्याने नक्कीच फरक पडेल का, असे प्रश्न, अशी शंका बिलकुल आणायची नाही आहे. अगदी मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण अध्यात्मात आणि शास्त्रामध्ये भाव तिथे देव असतो. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने उंबरठ्यावर उभे राहाल तेव्हा ब्रह्मांडातील त्या शक्ती तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील. चला तर मग आता वेळ आली आहे त्या 2 कोणत्या गुप्त वस्तू आहेत ते जाणून घेण्याची आणि नेमके कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला ज्या समस्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या आहेत त्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये आनंदी वातावरण जरी असेल तर अजून ते कायम टिकून राहावे, लक्ष्मी माता कायम टिकून राहावी, यासाठी देखील त्यांनी हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. चला तर मग आता बघूयात तो प्रभावशाली उपाय. तर अत्यंत महत्त्वाची ती वस्तू आहे जी तुम्हाला आज कापुरासोबत जाळायची आहे. तर या वस्तूमध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद आहे. तर तुम्हाला मी वेळ तर सांगितलेली आहे, त्यावेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शक्य असेल तर स्नान केले तरीही चालेल. त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित केल्यावर तुम्ही तिथे तुपाचा दिवा लावला तर उत्तम ठरेल, नसता तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल. गणपती बाप्पांची विधिवत पूजा अभिषेक तुम्ही सकाळी केलेलाच असेल, नसेल केला तर संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्षाचे 21 आवर्तने द्यायचे आहेत. 21 आवर्तने शक्य नाही झाले तर 1 द्यावे. त्यासोबतच ओम गण गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांना हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. कापूर जाळायचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता किंवा मग एखादी मोठी निरंजन असेल तांब्याची पितळाची ती देखील घेतली तरीही चालेल. कारण माती आणि तांबे हे पंचतत्वांपैकी मानले जातात. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापुराच्या 3 वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूरच घ्या, हा कापूर शुद्ध असतो, वातावरण शुद्ध करतो आणि लवकर परिणाम मिळण्यासाठी खूप महत्त्वाचा हा कापूर आहे. जर तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्या कापुरावर 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा घेताना तुम्हाला अखंडच घ्यायच्या आहेत, त्याला फूल असलेल्या पाहिजेत. त्यासोबतच शास्त्रानुसार फूल असलेली लवंग ही पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते आणि ती नकारात्मक शक्तींना खेचून घेण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. त्यानंतर तुम्ही त्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर आणि लवंगा ठेवल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जायचे आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर मध्यभागी किंवा मग उजव्या बाजूला, आपण बाहेरून घरामध्ये येतो जे आपली उजवी साईड असते त्या बाजूला तुम्हाला हे कापूर प्रज्वलित करायचं आहे. जेव्हा त्या लवंगा कापुरासोबत जळतील तेव्हा त्यातून एक विशिष्ट धूर आणि सुवास निघेल आणि नकारात्मकता नष्ट करणारा हा धूर असेल. हा धूर सामान्य नाही, तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करणारा आहे आणि हा अदृश्य सुरक्षा कवच देखील तयार करणारा आहे.
पण थांबा मैत्रिणींनो, अजून एक महत्त्वाचं म्हणजे फक्त लवंगच जाळल्यानेच सर्व काही नकारात्मकता दूर होईल का? तर त्यांनी दारिद्र्यता, नकारात्मकता हे दूर होणार आहे. पण माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, अजून घरामध्ये तुमचे चांगले वातावरण होण्यासाठी, सकारात्मकता नांदण्यासाठी अजून एक वस्तू तुम्हाला त्या कापुरामध्ये टाकायची आहे बरं का. ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला श्रद्धेने डोळे मिटून कुलदैवतेचे, गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करू शकता. तुमच्या कुलदैवतेचा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता. या कापुराच्या आणि लवंगेच्या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे, माझ्या पतीच्या कामातील सर्व अडथळे नष्ट होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. जेव्हा हा धूर तुमच्या संपूर्ण प्रवेशद्वारावर आणि तुमच्या घरभर पसरेल, तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष हे नष्ट होतील. त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील, पैसा टिकत नसेल, तर या उपायाने सर्व दोष नष्ट होऊन शांतता मिळेल. पण इथेच थांबू नका, ही तर केवळ सुरुवात आहे. अजून महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. हा उपाय म्हणजे केवळ घराची शुद्धी झाली, परंतु शत्रूंचं काय? जो तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघतोय, तर त्या संकटाचं काय करायचं? जे तुमच्या प्रगतीच्या आड भिंतीसारखे उभे आहेत. तर तुम्हाला अनेक अडचणी येत असतील, तर ते शत्रुतास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, वाईट नजरेमुळे देखील होऊ शकतो. तर तुम्हाला ते मुळासकट उपटून टाकण्यासाठी अजून एक दुसरी महत्त्वाची गुप्त वस्तू मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. ती वस्तू तुमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दररोजच वापरली जाते. अंगारकी चतुर्थीच्या रात्री तिचा वापर करणे एक विशिष्ट मंत्रासारखा आणि एक प्रभावशाली शक्तीसारखा हा असणार आहे. तर हे रहस्य 100% पैकी 90% लोकांना तरी माहीतच नाही आहे की हा तो गुप्त प्रयोग आहे जो शत्रूला लोटांगण घालायला लावेल. अत्यंत महत्त्वाची घरामध्ये असलेलीच ती गुपित वस्तू तुम्हाला सांगण्याची आता वेळ आलेली आहे. ही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर असते, पण तिची ताकद काय आहे हे तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे. ती गुप्त वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून तुमच्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी आहे. आणि त्यासोबतच आपल्याला खडे मीठ घ्यायचे आहे, अगदी थोडेसे. खडे मीठ नसेल तर मग तुम्ही साधे मीठ घेऊ शकता. आता तुम्हाला वाटेल हे तर रोजच्या वापरातले साधे पदार्थ आहेत, यात काय विशेष? पण लक्षात ठेवा, आजचा हा महायोग अंगारकी आहे. शास्त्रात असे म्हटले गेले आहे की जेव्हा काळी मोहरी अग्नीच्या संपर्कात येते, तेव्हा ती ब्रह्मांडातल्या सर्व तांत्रिक बाधा, करणी बाधा नष्ट करत असते. तर मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे शक्तिशाली घटक मानले जाते. त्यासोबतच आता ही कृती कशी करायची आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, तर तुम्ही हे आवर्जून ऐका. जेव्हा उंबरठ्यावर तुम्ही लावलेला कापूर आणि लवंग पूर्णपणे जळून संपत येईल, म्हणजेच अग्नीचा ज्वाला थोडक्यात शांत होतील, त्यानंतर तुम्हाला त्या क्षणातच उजव्या हातामध्ये 7 काळे मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे. आता तुमचे पती, तुमचे मुले, तुमच्या घरातील सर्व सदस्य त्यांच्या डोक्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत असे 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहे. तर तुम्हाला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहे. हे करत असताना मनामध्ये असा विचार करा की त्यांच्या प्रगतीला लागलेली नजर, सर्व बाधा, अडथळे हे नष्ट होऊ दे. शत्रूचे देखील कोणतेही त्रास असो, कोणतीही वाईट शक्ती असो, ती नष्ट होऊ दे. आणि मोहरी आणि मिठात ती खेचली जात आहे, अशा प्रकारे तुम्हाला मनोमन व्यक्त करायचे आहे. आणि हे ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य उंबरठ्यावर आणि उरलेल्या त्या अग्नीमध्ये हे मीठ आणि मोहरी टाकून द्यायची आहे. याचा परिणाम काय होतो ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहाल. अगदी 24 तासामध्ये तुम्हाला याचा परिणाम जाणवेल. जेव्हा ती मोहरी त्या अग्नीमध्ये तडतडत आवाज करते, तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते. मोहरीचा तो आवाज म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करून विजयाचा नाद आहे. जसे जसे मीठ त्या अग्नीत विरघळेल, तसे तसे तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख हे पूर्णतः नष्ट होतील. कटकटी, भांडणे, वादविवाद हे देखील तुमच्या घरामध्ये होणार नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातील वातावरण किती हलकं झालं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मी छोटासा उपाय सांगणार आहे. ते तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून कापुराच्या या अग्नीमध्ये टाका. तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. मी तुम्हाला पुढे सांगत आहे. इच्छापूर्तीसाठी देखील तो योग्य ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय केल्याने पतीच्या नोकरीत, उद्योग व्यवसायामध्ये रखडलेली कामे ही मार्गी लागताना दिसतील. मुलांचे देखील बुद्धीमध्ये, एकाग्रतेमध्ये वाढ झालेली दिसेल. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आता सांगू तो उपाय जो तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. तर तुमच्या घरातील नकारात्मकता, शत्रू त्रास दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय तर पाहिलेला आहेच, पण त्यामध्ये अजून एक गुप्त वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकली तरी चालेल, परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी महत्त्वाची आहे. ती म्हणजे तमालपत्र.
तेजपत्ता जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तुम्हाला त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छापूर्ती कोणतीही असो, 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. नोकरी प्राप्ती किंवा मग लक्ष्मी प्राप्ती, शत्रू त्रास नष्ट, अशी कोणतीही 1 ते 2 शब्दामध्ये त्याच्यावर इच्छा लिहायची आहे. लाल पेनने लिहू शकता आणि त्यानंतर ते तमालपत्र देखील तुम्ही त्या कापुरावर जाळायचे आहे. करून बघा, नक्की प्रभावशाली ही वस्तू आहे. आणि जर तुम्हाला सुरुवातीच्या ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्ही करायच्याच आहे, परंतु इच्छापूर्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुम्हाला अजून काही महत्त्वाचे वाटले तर हा शेवटचाही पर्याय आहे, तो नक्की करा. त्यासोबतच चंद्रोदयाची वेळ आहे आज रात्री 10:18 तुमच्या एरियानुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो. तर हा उपाय आवर्जून करा. तुम्ही गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळी केला तरीही चालेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.